आज झालेला आहे आपल्या चॅनलला एक तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये असा एखादा पॉइंट येतो जेव्हा आपला एखाद्या देवावरती विश्वास बसतो. कर्मफलदाता शनिदेव श्रीकृष्ण सांगतात कर्म कर. मी या व्हिडिओमध्ये माधवनगरच्या ब्रिजबद्दल बोलत होते, ज्याला ऑलमोस्ट 2 वर्षापेक्षा जास्त फॉर एव्हरीथिंग यू हॅव, जे तुमच्याकडे आहे जे नाही आहे त्या सगळ्यासाठी ग्रेटफुल रहा. खुश. हॅलो गाईज, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज झालेलं आहे आपल्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण. लास्ट इयर सेम डेला मी चॅनल क्रिएट केलेलं, म्हणजे फर्स्ट व्हिडिओ मी चॅनलचा होळीचा पोस्ट केलेला. आणि त्यानंतर आपण ग्रो करत गेलो आणि ह्या चॅनलवर माहिती सांगत असताना किंवा नवीन नवीन ठिकाणचे व्हिडिओ टाकत असताना ट्रॅव्हलिंगचे, मंदिरांचे, मलाही खूप काही शिकायला भेटले. तर आय एम नॉट दॅट कॅमेरा पर्सन की मी कॅमेऱ्यावर येऊन काहीतरी बोलेन, बट मी आज निघालेले राधाकृष्ण मंदिरात, कारण तुम्हाला माहिती असेल की होळीची सुरुवात राधाकृष्णपासून झालेली आहे. तर म्हणून मी ठरवलं की लेट्स डू समथिंग न्यू आणि ट्राय करूया नवीन काहीतरी. तर लेट्स डू डे आउट विथ मी अँड मी माझ्या दिवसाला सुरुवात करते आहे. स्टे ट्यून. आता आपण आहे सांगली जिल्ह्यातील भिवघाट इथे. तर इथे भिवघाटमध्ये घाटात खाली महादेवाचं मंदिर आहे. ते खूप जुनं आहे, भीमाशंकर नाव आहे त्याचं. तर हे जे महादेव डोंगररांग आहे त्यापैकी एक असणारं मंदिर आहे. महादेव डोंगररांगांमधील एक असणारं शुक्राचारी मंदिर, त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवला आहे, तोही तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. सो फायनली आपण पोहोचलेलो आहे राधाकृष्ण मंदिर आरवडे येथे. आरवड्याला मी खूप वेळ आली आहे, बट कधी व्हिडिओज मी बनवला नाही असा यूट्यूबसाठी असा. आणि राधाकृष्ण म्हणजे खूप आपल्या जवळचा विषय आहे, त्यामुळे तर काय बोलायलाच नको. मला असं वाटतं की इस्कॉन जरी बाहेरचं असलं तरी त्यांनीच खऱ्या अर्थाने भगवद्गीतेचा आणि आपल्या धर्माचा प्रसार करायला खूप मोठी मदत केली आहे. खेड्याखेड्यापर्यंत इस्कॉन टेम्पलमुळे राधाकृष्ण आणि भगवद्गीतेचा प्रसार झालेला आहे. हे आपण कुठे ना कुठे ॲक्सेप्ट करायलाच हवं. अलीकडे खूप त्यांच्यावर सुद्धा ऑब्जेक्शन घेतात, बट दॅट्स ट्रू. हे आहे संत मीराबाई. तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये असा एखादा पॉईंट येतो जेव्हा आपला एखाद्या देवावरती विश्वास बसतो. तर तेच माझ्या लाईफमध्ये जेव्हा श्रीकृष्णाबद्दल मला जे फील झालं ते होतं मीराबाईची स्टोरी ऐकल्यानंतर. संत मीराबाई ज्या आहेत त्यांचं मी एकदा भजन ऐकत होते, तेव्हा मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. आणि मी जेव्हा त्यांच्याबद्दल ऐकलं, जाणून घेतलं, तेव्हा मला कळालं की लोक श्रीकृष्णाच्या प्रेमात का पडतात. इथं आल्यावरती एवढं प्रसन्न वाटतं, इवन कोणत्याही राधा राणीच्या किंवा श्रीकृष्णाच्या मंदिरात गेल्यानंतर, की तिथून यायचं मनच होत नाही. नंतर असं वाटतं की इथंच राहावं. इथलं ॲम्बियन्स आणि इथलं एन्व्हायरमेंट एवढं छान वाटतं, कारण इथं खूप सारी झाडं आहेत, लॉन आहे त्यामुळे. आणि ज्यावेळेला मंदिर नवीन तयार केलेलं, नवीन बनलेलं मंदिर, त्यावेळेलाही अजून जास्त डेव्हलपमेंट इथे होती. जरा कुठेतरी ते मेंटेन व्हायला मधल्या काही काळात कमी पडलं, बट ठीक आहे, म्हणजे चांगलं मेंटेन केलं त्यांनी सगळं. आता आपण मंदिरात जाऊयात आणि घेऊयात श्रीकृष्ण आणि राधाराणी यांचं दर्शन. कारण माझी खूप इच्छा होती की माझ्या यूट्यूब चॅनलला जेव्हा 1 वर्ष पूर्ण होईल तेव्हा म्हणजे ती सुरुवात राधाकृष्णासोबतच व्हावी. कारण 1 वर्षापूर्वीसुद्धा आपण त्यांच्यापासूनच सुरू केलेलं आणि आताही आपण तिथेच येऊन पोहोचलो.
तर हे आहेत राधाराणी आणि श्रीकृष्ण. डाव्या बाजून आपण मंदिराच्या बाहेर येतो प्रदक्षिणा घालायला, तेव्हा आपल्याला हे अवतार दिसतात. हा आहे नरसिंह अवतार. आज होळी आहे आणि नरसिंह अवतार श्रीकृष्णाने बाळ प्रल्हादला वाचवायला घेतलेला, तर त्याची स्टोरी मी तुम्हाला सांगेनच. हा आहे वरह अवतार. असे सगळे श्रीकृष्णाची रूपं इथे दिलेली आहेत. तिरुपती बालाजी. गोवर्धन पर्वत जेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या बोटावरती उचललेला. महादेव, पार्वती, नंदी आणि गणपती. हे आहेत वामनदेव. इथं होते श्री बलदेव, सुभद्रा देवी आणि श्री जगन्नाथ. तर मंदिरात अशा बऱ्याचशा फ्रेम लावलेल्या आहेत, जसं की भगवद्गीतेतलं, राधाकृष्णांचे फोटोज आणि एवढे सुंदर फोटोज. मी एवढे चांगले कॅप्चर करू शकले नाहीत बिकॉज ऑफ लाईट, बट खूप छान दिसतात ते समोरून. मंदिरातून बाहेर पडल्यावरच शनिदेव यांचं दर्शन होतं. कर्मफलदाता शनिदेव. श्रीकृष्ण सांगतात कर्म करा आणि कर्माचं फळ देतो शनिदेव. दिस इज द बेस्ट थिंग जे इथे आहे. कालिया नागाचा वध केलेला, त्याचं त्यांनी जे सेट उभा केला आहे. इथे फाउंटन्स म्हणजे कारंजे असतात कधीतरीच, ते मी ते अजून कधी पाहिले नाही आहेत. अँड हेअर आय एम. दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे थोडीशी शॉपिंग वगैरे करण्यासाठी, कारण इथलं राधाकृष्णाचं दर्शन घेतलं. बट हू नोज, वृंदावनला जायला पण मिळू शकतो. नशिबात असेल तर कुठेही जाऊ शकतो. जर आम्ही थोडीशी शॉपिंग केली. मी गेले होते माझ्या मम्मीसोबत. ऑब्वियसली सगळीकडे मी तिच्यासोबतच जाते. मी या व्हिडिओमध्ये माधवनगरच्या ब्रिजबद्दल बोलत होते, ज्याला ऑलमोस्ट 2 वर्षापेक्षा जास्त वेळ लागला आणि पूर्ण 2-3 किलोमीटर आतमध्ये फिरून जावं लागायचं सांगलीत जाताना, आणि त्यामुळे खूप त्रास व्हायचा सगळ्यांना. आणि 2 वर्षानंतर जे पाहायला भेटलं ते एक्सपेक्ट केलं तर त्याच्यापेक्षा खूपच बेकार होतं. असा हा ब्रिज वाटतच नव्हता की नवीन आहे. गव्हर्नमेंटची कामं अशीच असतात. सो आजचा दिवस चांगला गेला बिकॉज आजचा ब्लॉग स्पेशल होता आणि आय होप तुमचेही दिवस चांगले जातील. लाईफमध्ये फक्त ग्रॅटिट्यूड ठेवा, म्हणजे ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात नाही आहेत त्याही आपल्याला भेटून जातील. हू नोज. I always hope for the best because I am blessed with the best. Ding 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 ding. So be grateful for everything you have. जे तुमच्याकडे आहे, जे नाही आहे, त्या सगळ्यासाठी ग्रेटफुल राहा. खुश राहा, चांगला विचार करा स्वतःचा आणि दुसऱ्याचाही. See you in the next vlog. Thank you so much. Bye.